हे देर दिस इज हर्षवर्धन. कोड विथ हर्षू या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आज आपण ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांना काय काय शिकायला भेटेल म्हणजे सी प्रोग्रामिंग, C++ प्रोग्रामिंग, DSA डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम हे सगळं काही तुम्हाला शिकायला भेटणार आहे. चला तर आपण आज ह्या पहिल्या व्हिडिओसोबत पहिला सुरुवात करूया आपण सी प्रोग्रामिंगपासून. आज फक्त सी प्रोग्रामिंगचं इंट्रोडक्शन बघूया. परत उद्या सीचा एक सिलेबस देणार आहे, त्या सिलेबस थ्रूने आपण पुढे जाऊया. चला तर पहिल्यांदा आपल्याला एक सी प्रोग्रामिंग एक्झिक्यूट करायला आपल्याला एक एडिटर लागणार आहे. ते आहे VS कोड किंवा तुम्ही दुसरे कुठलाही एडिटर वापरू शकता. तर तुम्हाला इथं डेस्कटॉपवर दिसत असेल. आपण इथं माऊसचा राईट क्लिक करून न्यू करून एक फोल्डरवर जाऊया. ह्याला एक नाव देऊया सी म्हणून. तर आता आपलं हे फोल्डर रेडी झालं. आता ह्या फोल्डरला इथं फक्त VS कोडमध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करायचा. तुम्ही तर बघू शकता ह्या प्रकारे इथं ओपन झालेलं आहे. तर इथं एक तुम्ही तर VS कोडमध्ये बघू शकता. इथं लेफ्ट साईडला एक तुम्हाला इथं फोल्डर दिसेल. या फोल्डरमध्ये तुम्हाला एक इथं फाईलचं आयकन दिसेल. तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करून इथं तुम्ही काही फाईलचं नाव देऊ शकता. फाईलचं नाव द्यायच्या वेळेस आपण लास्टला .c नावाच्या एक्सटेन्शनला सेव्ह करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही तर बघू शकता आपल्या VS कोडमध्ये एक फाईल आलेली आहे, ते हर्ष.c नावाने. चला तर आपण एक फर्स्ट प्रोग्राम करूया सी प्रोग्रामिंगचा. चला तर आपण इथे एक हॅश इन्क्लूड stdio.h. हे हॅश इन्क्लूड stdio.h काय आहे म्हणजे हॅश इन्क्लूड एक प्री प्रोसेसर डायरेक्टरी आहे. stdio.h म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट. ह्या लायब्ररीमध्ये आपल्याला स्कॅनएफ, प्रिंटएफ असे फंक्शन्स मिळतील. चला तर त्याच्यानंतर आपण एक इंट मेन फंक्शन घेऊया, मेन ड्रायव्हर फंक्शन. चला त्यानंतर कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये हा आहे फंक्शनची बॉडी, हा आहे फंक्शनचा ब्लॉक स्कोप. ह्याच्यामध्ये आपण प्रोग्राम करायचा आहे आपल्याला. तर आपल्याला इथे एक हॅलो वर्ल्ड प्रिंट करून बघूया आपल्या फर्स्ट प्रोग्राममध्ये. जसं की मी इथं प्रिंट एफ करतो. प्रिंट एफ काय आउटपुट फंक्शन आहे. डबल कोटेशनमध्ये मी हॅलो वर्ल्ड देतो. हॅलो वर्ल्ड लिहिल्यानंतर इथं बाहेर टर्मिनेशन द्यायचं. चला तर आता आपले प्रोग्राम लिहून झालेलं आहे. आपण ते रन करू. तुम्ही तर VS कोडमध्ये राईट साईडला तर बघू शकता इथं कोड रनर एक एक्सटेन्शन आहे. इथं कोड रनरचा सिम्बॉल आहे. तुम्ही ह्याच्यावर फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपला प्रोग्राम कंपाईल होईल. कंपाईल सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्ही तर बघू शकता